बोला. महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम करण्याकरिता ज्या प्रकल्पग्रस्तांनी आपल्या जमिनीची घरदार जमिनीची आहुती दिली, अशा प्रकल्पग्रस्तांना शासनाने थेट नियुक्तीद्वारे शासकीय सेवेत भरती करावे, अशी आजची आमची मागणी आहे. राज्याचे आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, चंद्रशेखरजी बावनकुळे महसूल मंत्री यांचं ज्या पद्धतीनं भरती प्रक्रियेवर लक्ष आहे, त्याच पद्धतीनं महाराष्ट्र राज्यातील 3.5 लाख प्रकल्पग्रस्तांच्या वर्ग 3 व वर्ग 4 पदांकरता जे 5% आरक्षण आहे, ते 5% आरक्षण अत्यंत कमी असून त्यामध्ये जी स्पर्धा परीक्षा होते त्या स्पर्धेत बेरोजगार प्रकल्पग्रस्त बसू शकत नाही, अभ्यास होत नाही. घरदार सांभाळून स्पर्धा परीक्षा करणं हे अत्यंत कठीण जात आहे. त्यामुळे शासनाला अशी विनंती आहे की प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या पाल्यांना वर्ग 3 व वर्ग 4 मध्ये पूर्वी ज्याप्रमाणे थेट सिलेक्शन होतं त्याचप्रमाणे परत सुरू करावे, जेणेकरून महाराष्ट्र राज्यातील जे 3.5 लाख प्रकल्पग्रस्त आहेत त्यातील संख्या काहीतरी कमी होईल आणि जे नवीन प्रकल्पग्रस्त तयार होऊन राहिले ते अधोरेखित होतील. या प्रसंगी आम्ही सर्व राज्यातील प्रकल्पग्रस्तांना शासनाकडे अशी विनंती करत आहे की प्रकल्पग्रस्त हे अत्यंत हलाखीचं जीवन जगत असून त्यांचा उदरनिर्वाहाचं साधन हे शासनानं हिरावून घेतलं आहे. त्याचा आमिष म्हणून एक प्रमाणपत्र नोकरीवशक दिला आहे, परंतु ते प्रमाणपत्र पाहता आज आयुष्य नोकरीचं वय हे निघून जात आहे, तरी नोकरी उपलब्ध होत नाही आहे. आमची शासनाला कळकळीची विनंती आहे की शासनाने जे वर्ग 3 आणि वर्ग 4 मध्ये जी पदं आहेत 5% ती वाढून थेट सिलेक्शन करण्यात यावं.